पितायत काय शेर की दूध से बनवली होती काय कॉफी 70चा होता 71चा लिहून आला का एक मार्क आपल्या हिशोरीला काय नापा झाला 3BHK चा डबा डायरेक्ट असा MIDC ला घेऊन जायला लागेल तुला खोल बघ कुठलं ते बघ खोल ते हा म्हणजे बॉडी निघायची काल एखाद्या दिवशी वैभव भाविंदा हाय ऊस घरात सॉरी घरात म्हणावं लागेल नाही का नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आता वाजलेले दुपारचे 11:41 आलेले आणि मी जस्ट आत्ताच उठलेलो आहे 10:30 वाजता उठलो होतो आणि आंघोळ वगैरे करून रेडी झालोय चहा घेतलाय चहा पिऊ आणि त्यानंतर जाऊ बाहेर काय दिवस आले थैल्या घेऊन जायला लागले आता मी थैली घेऊन चाललेलोय राशन आणायला बालवाडीत ना जाऊ पोराचं तर राशन घेऊन येतो बालवाडीतून एवढेच दिवस राहिले आता बाकी वय चला राशन आणू पहिला पोराचा आता नंतर मा काम करी बसू वैभव पण नाही आला वैभवला पण फोन करायचाय ठीक आहे ओके यांनी नेमका रोडच्या मध्ये ट्रॅक्टर लावलाय हुशारी बघा यांची इथलं रोडवरच उचलायला पाहिजे रोड मध्ये ट्रॅक्टर लावलाय साईडला लावा राव साईडला लावून उचलाय पाहिजे ना किती वेळ लागेल तेव्हा अंगणवाडी आहे तुला आपल्या राशन चला एवढं राशन आहे जास्त करून तर हळद मीठ आणि काय त्यांचं काहीतरी बारीक पोरांचं असते पोषणचं मोठी बॅग चढ बॅग झाली सगळं जमा केलेलं आहे चालू आता घरी केलं जास्त करून तर मला हळद मीठ आणि ते पुढे जास्त आहे काय का साखर वाटते हळद मीठ साखर आणि मसाला आहे एवढं भेटतंय महाराष्ट्र गव्हर्नमेंट कडून सही आहे वैभव भाविंदा हाय ऊस घरात सॉरी घरात म्हणावं लागेल नाही का आताच मी हमालो झालोय पोती उचलून आलो ट्रिप नाही सही ते तरी कर राव आणि साऊथ वाल्यांचे राव हरियाणावाल्या पोरांचे ब्लॉग बघून लय जळती राव माहिती का चला मी दाखवू किती अभ्यास केलाय दाखवू का एवढा मी जिंदगीत कधी नाही झालेला बघा एवढी पानं देऊ काढली मी 10वीच्या एक्झामचे पेपर लिहिल्यासारखे लिहिले सगळं मग राव ठीक आहे आपल्याला थंबनेल बनवायचे थंबनेलच्या आयडियासाठी मी बोलून घेतले मला आपण जरा काहीतरी युनिक बंद थंबनेल यावेळेस ओके झालं आमचं काम चला उद्याचा ब्लॉग बघा 1 मार्च आहे आमचा वैभव तो तुमला चावी काढली पोरांनी डायरेक्ट चालू मध्ये पळून गेलं डायरेक्ट आयला बोललं असं तर कोणी करीन मग हा अरे त्याचं हे खराब झाले ये नाही ये बघ खोल बघ तेच खोल बघ कुठलं ते बघ खोल ते हा म्हणजे बॉडी निघायची काल एखाद्या दिवशी नाही तेवढ्यावर टिकलेलं काय करतो तू लॉयन लांगोळ घालतोय का कोण कोण आहे हे काय म्हणजे काय काजल ते पोराला घे आखी खेळली पाण्यात टाकल्यात त्यांनी दुपारचे 2 वाजलेले आता मी जेवण करतोय उठलो लेट त्याच्यामुळे मग सगळं शेड्यूल लेट झालं माझं तो आता जेवण करतोय जेवण करून मग जाऊ बाहेर काय बसता भात आहे डाळ आहे चपाती आणि वांग्याचं कालवण आहे आपण आपले ब्लॉग बघू आपण 0 आहे त्या काय ब्लॉग बनतात राव आता साऊथ साईडला गेलेली ती नाट टाकतात ती हा जो 0 दिसते का नाही 1 सेकंड दिसते हा ही आता यांचे ब्लॉग बघून लय जळती राव माझी ट्रिप लागली वाट कॅन्सल झाली
पार्टनर्स नाही मला. एकदम पार्टनर जरी भेटला असता ना तरी काम झालं असतं माझं. आता वाजलेले 2:30 आणि आता टेम्परेचर जवळपास 35 डिग्री. 35 डिग्री मध्ये टू व्हीलर घेऊन जायची ना हिंमत नाही माझ्या आता. अरे मोठी गाडी पण 2 मिनिट थांबवलं तर तापते आता. गोठ्या बघू त्यांना सोबत घेऊन जाऊ. चायला गोठ्या पण कोणाला लॉक लावलंय पोर वाटतं गोठ्या. बघ आपण कोणाला तरी फोन करू. आता कोण येणार तर आता एवढं ऊन लागतंय ना कोणाच येणार नाही. तारवड्यात जाऊ बघू काय हलावा आहे. यार मन व्हाय किती रे एवढ्या वेळ शूट केलं रेकॉर्डचं बटन नाही दाबलं. गरमले होते रे पत्र्यामध्ये गरमले होते गरम. जाऊ का 35 डिग्री झाले आता टेम्परेचर. 35 डिग्री मध्ये आता आहे ना मी ती गाडी चालवायची हिंमत नाही राहिली भाई. तिच्या गाडी पार्क केली मी अहो ट्रॅफिक आहे रोड मध्ये असतं. जाऊ आता वर बघू. 5 मिनिटं गाडीतून उतरलो तरी गरम व्हायला लागले राव. धूळ आली गाडी. एवढं गरम होतंय ना आता की आता ते कोणच नाही आवडत आणि आपलं काम पण नाही जास्त करून तसं बघितलं तर. जाऊ परत घरीच ते करणार. थोड्या वेळ आपण थंबनेलची एडिट करू बसून आणि नंतर मग 4च्या दरम्यान आपण बाहेर जाऊ परत मग. कारण आता तर कोणीच दिसत नाही मला. पोरं पण नाही गोठ्याव. बघू फोन करू नाही तर 4 वाजता जाऊ बाहेर. आजाद कार्टून बघतो का तू? झोपायचं कधी तुला? हा चला झोपायला चला. चल झोपायला. घरात आलं ना बरंच टेम्परेचर डाऊन आहे आता. घरात जवळपास 27 टेम्परेचर 27-25 पर्यंत गेलेलं आहे. बाहेर जवळपास 35-36 दरम्यान होतं. आता आपल्याला कोणच नाही भेटणार. आता 3 वाजले तेवढं ऊन लागतंय. कोणच नाही घरी बाहेर. गोठ्यावर कोण नाही तारवड्यात कोण नाही. एका मित्राला फोन केला 2-3 ती पण नाही कुणीच नाही. ती ट्रिपवरच गेली तशी भेटली तर मिसला टाकले होते घरी एकटा. म्हणलं आपले जुने ब्लॉग येऊन 4-5 त्याच्यात थंबनेल बनवायच्यात मला. मी सगळं आहे ना शेड्यूल लावून अपलोड करून शेड्यूल लावून सोडून दिलेलं आहे सगळं. मार्चपर्यंत आहे ना सगळं अपलोड करून ठेवले. आणि साधारण मग 5 वाजलेले आत्ता. आणि आपलं पूर्ण थंबनेल बनवायचं आहे ना सगळ्या ब्लॉगचं टायटल थंबनेल सगळं टाकून झालेलं आहे. फक्त आपलं राहील ते एका ब्लॉगचं तिथं मी जास्त कन्फ्युज आहे म्हणून मी ते सोडून दिलंय. बघू थोड्या दिवसांनी उद्या बनवू वाटलं तर वैभवला पण बोलू. आपण दोघं बसू आणि डिस्कस करू प्लॅन की थंबनेल कसा बनवायचा. बऱ्याच गोष्टी थंबनेल बनवतो तर मला कळत नाही का. तो जेव्हा आलता ते मला समजून सांगितलं की थोडं क्रिएटिव्ह बनव वगैरे नाही का. ट्राय तर केलंय. बघू झालं आपलं सगळं काम. आता जाऊ बाहेर. जाऊ दादा. ओके बाई 5 वाजले. आता ऊन लय कमी आलं र तरी पण ऊन आहे ना असं चुकतंय बा स्किनला. नाही वेगळंच काहीतरी म्हणलं. मजा आया. हिंदी म्हणा लागलो चुकतंय. ऊन जास्त लागतंय. मराठीमध्ये म्हणायचं. ऊन जास्त लागत होतं म्हणून मी दुपारी बाहेर फिरत होतो. सो आता ऊन निघलोय बाहेर. पेपरला काहीच नाही दिलं का? 70चा होता 71चा लिहून आला का? त्यांना सांगितलं नदी उतले 1 मार्क जर काय नापा झाला 3 BHK डाबा डायरेक्ट असा MIDC ला घेऊन जायला लागेल तुला.
तुझ्यासारखे 10 जण जरी झटले ना हा. अख्खा गाव झटलं पण आपलं रुबाब नाही. काय ते इंस्टाग्राम तर रील मारतो नसते. इंस्टाग्राम आहे का? मग काय कुठून वाचन केलं होतं तू? काय आता रॅप बनवू का तुझ्या? कसं वाटत? आलोय रितेश सोबत दिवस टाकलायला. टकल दिवस. मग त्याच्याशिवाय मला पर्याय काय दावा? पाणी मारू नको थांबवू. हो या हॉटेल आलेलं आहे. चालू आहे का? बंद आहे? अहो एखाद्याच भर गुरुवारी बंद आहे. आजच्या गावात करत की एकादशी नाव आहे गुरुवारच बंद आहे. वा म्हणलं पनीर चिल्ली खावा राव. पनीर चिल्ली भारी करते बरं. पनीर काय बोलतो? मी खाल्लेली नाही तर. दुसऱ्या हॉटेल आलेलं आहे सारंग वेज. इथं पण आम्ही कॉफी प्यायलो होतो एकदा. पण पनीर कॉफी हा 100 रुपये. मग आता याने बनवलं एवढं भारी म्हणलं. बनवायचे पैसे घेणार भाऊ. मध्ये 2 महिने पिणे एखादं कॉफी दिली. मग तुला फुकट भाजायचे का त्यांनी? 100. मग काय पाणी वाटाय? काय शेर की दूध से बनवली होती काय कॉफी? तर तेच तू काय खाणार? सँडविच बिंडविच असं ना यांच्याकडे? कोल्ड कॉफी व्हेज पराठा आहे ना? मिक्स व्हेज पराठा आहे काय सांगितलंय? मिक्स व्हेज पराठा, कॉफी आणि पाण्याची बॉटल. तुला काय घ्यायचं का? नको. साडेपाच झाले असतील आता. गाड्यांची चार्जिंग संपली माहिती. हा 5:30 झाले. कसा होता पराठा? मस्त पराठा होता इथं. सारंग वेज भारी हॉटेल आहे. एकदा तर यानं बनतंय बाई. सावारले आले बैलगाडा घाटात. सनसेट होईन आता थोड्या वेळात. 10-15 मिनिटात सनसेट होईन. आले बैलगाडा घाटात. म्हणलं येऊ जरा टाइमपास करू. काय करणार का? काहीच नाही दिवसभरात. म्हणलं घाटात तरी आज. निघ आता झालं. घरी आलो आता घाटातून. आणि मोबाईलची बॅटरी ॲक्टिट डाऊन आहे. साधारण फक्त 10% राहिली. मग चार्जिंग करायला आलो. खरं तर माझी चार्जिंग पिन नाही गाडीत बसत नाही बसती ते पण चार्जिंग पिनच इथं होती नेमकी. मग आता चार्ज करू थोड्या वेळ थांबू आणि नंतर परत जाऊ. प्रणय येणार आहे आपली. आऊन एक ट्रिप फायनल होईल. बघू त्याबद्दल बोलू जरा. गोठ्या प्रणय भाऊ गावला आलो. तुझी अपॉइंटमेंट भेटली.
लय दिवस अपॉइंटमेंट भेटले तुम्ही घरी काय दिवस काढत होता काय दिवस टाकले तर मित्र कुठे आहे हांबा कायच करते हांबा आयुष्य हांबा कशी करते आजाद आजाद बघ बघ आयुष्य पोत पुन्हा सांग बोलायचं अयो माती काढतो माती मम्मी कुठे आहे आणि तू काय करतो इकडं काय करायला बैलगड आला बिकवा द सुपरस्टार अरे बिकवा नवीन हेअरस्टाईल केली हो बिकवा कुठे गेलता कुठं नाही तू नाही गेला घाटात तू नाही गेला पेठी घाटात का रे निघून गेली सकाळी गेली किती 8 वाजता ग्रुप मेसेज नाही बघितला का आता कोणच नाही इथं आज उतर नको बैल मारतोय वर बस गोटे बॉडी बघ जिमवर आला आता बघ बॉडी शपथ अयो तुला बॉडी का राडा केला तू तर मग बिकवा बिकवा हेअरस्टाईल दाखव अयो पेट्टो महाकाल आणि त्याचा मित्र बिकवा दोघ जण होती आपण ते काय लाचत बिकवा बिकवाला का नाही आला तुम्ही पिट्या चीते की चिराव के तलवार से और पिटा के अंदाज से कभी संदेह नहीं किया करते मजा आया ब्लॉग इथे एंड करू आय होप तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये